मेहता का उल्टा चष्मा. हा घेतला आशीर्वाद. अच्छा मुलांनो, हे माझ्याकडून थँक्यू आजोबा. IRD हे घे. अरे काकाजी, अहो मुलांना ठीक आहे, पण आम्ही तर मोठे आहोत, आम्हाला द्यायची गरज नाही. आता सगळे शांत व्हा बाबानो. अरे नाही म्हणायचं नसतं. अरे हा तर शकून आहे, आणि तसंही मी कुठे जास्त देतोय, फक्त 11 रुपयेच देतोय ना. नाही म्हणायचं नसतं. ओके. घे घे. कोमल, 1 रुपयाची नोट. किती दिवस झाले ना बघून. वा वा, मला माझ्या काळातली नोट मिळाली. हो यार गुडू. मुलांनो, मोठ्यांकडून मिळालेले पैसे खूप लकी असतात. यांना नेहमी सांभाळून ठेवा. हा हो मुलांनो, थोरांकडून मिळालेले पैसे फार फार लाभदायक असतात. बरोबर बोलला बापूजी. तुम्ही आता सगळ्यांना ही शुभलक्ष्मी तर दिली. आता ही पण प्रार्थना करा की या घरातली जी लक्ष्मी आहे ती लवकर घरी यावी. हो. अरे येईल जेठ्या, सुनबाई लवकर येईल. आज सकाळीच माझं बोलणं झालंय तिच्याशी. होय पप्पा, मम्मीने मला पण हेच सांगितलं की ती लवकरच घरी येईल. अरे बेटा, माझं पण सकाळी बोलणं झालं तेव्हा तिने हेच सांगितलं. पण आता नवरात्रीमध्ये येणार होती, नाही आली. तर मला वाटतंय की देव आजकाल माझी प्रार्थना काही ऐकत नाही. कदाचित बापूजींची प्रार्थना ऐकून काही चमत्कार घडेल. अरे बाबा, येईल जेठालाल, दयावनी नक्की येईल. तोपर्यंत तू सणाचा आनंद घे. टपू बेटा, सगळ्यांचं तोंड गोड कर. हो आजोबा, करतो. अरे वा, चला सगळ्यांचं तोंड गोड झालं. आता मस्त सगळे जण मिळून गुजराती नाश्ता करूया. मठिया आणि ते चवडा फली आणि ते घुगरा. घोगरा हे काय असतं? अरे घुगरा एका प्रकारची गुजराती स्वीट डिश आहे अय्यर भाऊ, एकदम जबरदस्त असते. अय्यर दरवर्षी हाच प्रश्न विचारतो, घुगरा काय असतं. नेहमी विसरतो. गुजराती मिठाई येते. ओ यार, वर्षातून एकदाच येते ना दिवाळी, विसरत असेल. त्याच्याबरोबर त्या छोट्या छोट्या शंकरपाळ्या पण आहेत. मग तो मक्याचा चिवडा आहे, नानखटाई आहे. जबरदस्त नाश्ता आहे सगळा. अरे जेठा अंकल, तुम्ही तर एक्सलेंट, माइंड ब्लोईंग आणि एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सन आहात. जेठा अंकल, आता मला राहत नाहीये. मला आता हे सगळं काही खायचंय. नानखटाईचं नाव ऐकून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. ओ माझ्या पण. अरे बाबा, मक्याचा चिवडा खाण्याचं राहू द्या. साधा वास घेऊन पण खूप वर्ष झाली. अच्छा, काय म्हणालात तुम्ही? नाही म्हणजे मला काय म्हणायचं होतं की गुजराती नाश्त्याचा आणि मिठाईचा जर सगळ्यांना आनंद घ्यायचा असेल तर जसं सगळ्यांना ठीक वाटत असेल, माझा काही आग्रह नाहीये. काहीही बोलता तुम्ही. चला मग यारो, होऊन जाऊ दे. चटपटीत गुजराती फरसाण आणि नाश्ता. होऊन जाऊ दे. वा, नक्कीच होऊन जाऊ दे. वा वा, हा तर बोलता बोलता छान कार्यक्रम झाला. पण दयावहिनी नाहीये तर मग नाश्ता कोणी बनवला जेठा भाऊजी? माधवी वहिनी स्वतः दयाने बनवलाय तिच्या हातांनी. आणि अहमदाबादवरून खास आपल्या सगळ्यांसाठी पाठवलाय. वाव, दया आंटीने बनवलेला फरसाण. मग तर खूप मजा येईल. हो, खूप मजा येईल. हो, अरे मज्जाच मजा येईल. तुम्ही सगळे बसा, मी सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येतो. अहो जेठाजी, तुम्ही एकटे कशाला त्रास घेता? इथे आमचं महिला मंडळ आहे ना. मी तुम्हा सगळ्यांसाठी मसाला दूध बनवून आणतो. चला मित्रांनो, मी निघतो दुकानासाठी. आज पण दुकान चालू आहे? अरे ते काय ना यार बेटा, आज वर्षाचा पहिला दिवस आहे ना, तर आजच्या दिवशी सगळे व्यापारी फक्त मुहूर्त म्हणूनच दुकानं उघडे ठेवतात. मग नंतर एकदम शेवटच्या दिवशी उघडतात. अच्छा जा जेठी.
जय जिनेंद्र बाबूजी. जय जिनेंद्र. अरे सगळ्यांना साल मुबारक करण्यात उशीर झाला. अरे नट्टू काका आणि बागाचा अजून फोन नाही आला. हे दुकानावर पोहोचले की नाही का त्यांना पण उशीर झाला? बागा शेटजींचा फोन आहे. हा तर मग उचला ना. आज आपण थोडी मस्ती करूया. कसं काय? हा नट्टू काका लवकर फोन उचला. हॅलो. हा नट्टू काका. हॅलो हॅलो. बहुतेक नट्टू काकांचा फोन बिघडलाय. बागाला करतो. नट्टू काका शेटजीचा फोन आता मला येतोय. डू द सेम. हो. हा शेटजी. हा बागा. हॅलो बागा. अरे च्या, बागाचा फोन पण बिघडलाय. बागाच्या फोनचा पण सेम आवाज येतोय. तर माझा फोन बिघडलाय. दुकानाच्या लँडलाईन वर करतो फोन. अरेच्या, दुकानातला फोन पण लागत नाहीये. अरे काय होतंय बाबा? नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुठलं नवीन टेन्शन स्वागताला उभं तर नाही ना? लवकर दुकानावर पोहोचतो. आता तू बघ बघा, आपले शेटजी पळत पळत दुकानावर येतील. हो. आणि आले की आपण त्यांचे मस्त स्वागत करूया. येस. पण नट्टू काका, आपण शेटजींची अशी चेष्टा केली आहे तर शेटजी आपल्यावर रागवणार तर नाहीत ना? रागावणार ना. का नाही रागावणार? अरे त्यांचा रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते शेटजी आहेत. कमाल आहे नट्टू काका. तर मग तुम्ही असं शेटजी सोबत मस्ती का केलीत आणि मला सुद्धा करायला भाग पाडलीत? शेटजी तसेही दुकानात येणारच होते. जर आपण अशी मस्ती नसती केली तर ते दुकानात किती चांगल्या मूड मध्ये आले असते. आता माहित नाही काय होईल. डोंट वरी बागा बॉय. व्हेन नट्टू इज हिअर डोंट फिअर. जे ठरलं आहे ना त्यानुसार तू वागत जा. मी सगळं सांभाळून घेईन. नक्की नक्की 100%. ठीक आहे. आता आपण त्यांची चेष्टा सुरूच केली आहे तर आता परिणामाची काळजी कशाला? जे होईल बघितलं जाईल. नट्टू काका. तिथेच थांबा शेटजी. इकडेच थांबायचं आहे. बागा स्टार्ट. बादब बा मुलायजा होशियार. गडा सल्तनतचे शहनशाह, आनंदाचे धनी, व्यापाऱ्यांच्या सगळ्या गुणाचे धनी, सम्राट जेठालाल चंपकलाल गढा आले आहेत. हो. एक मिनिट. हे काय सगळं? काही नका बोलू. प्लीज कोऑपरेटर्स. बागा कॅरी ऑन. काय सगळं? तुम्ही फक्त तिकडे बघत राहा. सेठजी रेडी? हे या स्वागत आहे आमचे शेठजी. गडा इलेक्ट्रॉनिक्स मधले तुमचे स्वागत आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे आणि हे दुकान आहे. व्यापारी मंडळाची वेगळीच शान आहे. वा वा. नाव यू मे प्रोसीड. या ना. या तुमचे शुभ चरण येऊ द्या तुमच्या दुकानामध्ये. तुमच्या सावलीकडून सुद्धा आम्ही खूप खूप शिकतो. तुमचे शुभ चरण येऊ दे ना. नट्टू काका साल मुबारक. तुम्हाला पण शुभेच्छा शेटजी. अरे अरे काय करताय नट्टू काका? तुम्ही माझे वडीलधारे आहात. मी तुम्हाला नमस्कार केला पाहिजे. अरे शेटजी, तुम्ही आमचे अन्नदाता आहात. नाही नाही नट्टू काका, सगळ्यांचा अन्नदाता एकच आहे, तो वर बसलेला. बाकी कोणी कोणाचा अन्नदाता नाहीये. तुम्ही असे भेटा पाहू. साल मुबारक. शुभेच्छा तुम्हाला. साल मुबारक. मुबारक. बागा ये ये ये. अरे जी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मुबारक.
माझ्या भाऊ साल मुबारक, साल मुबारक. खूप खूप शुभेच्छा. हा, शेठजी कसं वाटलं तुमचं स्वागत? जोरदार, मजा आली. थँक्यू थँक्यू. ओहो हो हो कुलदीप भाऊ, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सगळे तिथे गावी मजेत ना? आणि महेंद्र भाऊ आणि हसमुख भाऊ काय करतायत? ठीक आहे, काळजी नाही, त्यांच्याबद्दल माझं बोलणं एके ठिकाणी झालेलं आहे. आणि ऐका, माझ्याकडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सांगा. आणि बघानी खास सांगितलंय नवीन वर्षाच्या शुभेच्छा. चला आपण नंतर शांतपणे बोलूया, ठीक आहे? जय लाखेश्वर. अरे नट्टू काका, तुमचा फोन चालू आहे? हो. कमाल आहे, मी तुम्हाला फोन केला सोसायटी मधून, तेव्हा माहित नाही काही विचित्र आवाज येत होते. मग बागाला फोन केला तर त्याच्या फोन मधून पण असे ते विचित्र आवाज येत होते. मग दुकानातल्या फोनवर फोन केला तर तो बंद येत होता. अरे शेठजी, सगळे फोन बरोबर चालू आहेत. तुम्ही जेव्हा आम्हाला फोन केला ना, तेव्हा आम्ही तोंडाने केलं होतं. असं का? निर्दोष मस्ती. हो शेठजी, हलकी फुलकी मस्करी. शेठजी, एका फिलॉसॉफरने सांगितलंय की नेव्हर लेट युअर इनर चाइल्ड डाय. म्हणजे तुमच्या आतल्या लहान मुलाला कायम जिवंत ठेवा. हो शेठजी, थोर मोठे सांगून गेले आहेत ना की नवीन वर्षाचा पहिला दिवस हसण्यात आणि आनंदात गेला की बाकीचे सगळं वर्ष आनंदात आनंदात जातो. ते बरोबर आहे बेटा, पण धंद्यामध्ये बोलायचं झालं तर जर पूर्ण वर्ष चांगला धंदा व्हायचा असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगली बोनी झाली पाहिजे. होणार शेठजी, धंदा होणार आणि तो पण धमाकेदार होणार. बघूया. शेठजी, हे बघा झाली भोवनी. आहे. या साहेब, या. नमस्कार नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार, गडा नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सांगा काय दाखवू? टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, स्पीकर, मोबाईल फोन. मी काही खरेदी करायला नाही आलो शेठ. मग मी तर दिवाळी मागायला आलोय. रोज सकाळी कचरा उचलायला ट्रक येतो ना, मी त्याचा ड्रायव्हर आहे. अच्छा. पण दरवर्षी तर दिवाळी घ्यायला करसन भाऊ येतात. 7-8 महिन्यांपूर्वी ते रिटायर झाले. अच्छा. आता कचऱ्याचा ट्रक मी चालवतो. हे बघा माझं कार्ड. नाही ठीक आहे, असू द्या. हे घे. साहेब, आम्ही 3 लोक हा, आहोत. मग तुमचं घेऊन जा ना, त्यांना पाठवून द्या, त्यांना पण देईन मी. हा, जा. काय साहेब, विश्वास नाही? ते वेगळ्या एरियामध्ये गेले. हवं तर तुमचं फोनवर बोलणं करून देतो. शेठजी, देऊन टाका ना. हा बिचारा ट्रक चालवतो आणि बाकीचे 2 माणसं आहेत ते डस्टबिन ट्रक मध्ये रिकामा करतात. अरे ते तर मला माहिती आहे भाऊ. हे घे. ठीक आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी तुला पण. हॅपी Happy हॅपी दिवाळी. दिवाळी, हॅपी दिवाळी. बोला. बोनी तर नाहीच झाली, उलट खिशातून पैसे गेले. शेठजी, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. थोर मोठे सांगून गेले आहेत की सकारात्मक विचार सकारात्मक परिणाम देतात म्हणून. तुम्ही फक्त एवढाच विचार करा की कस्टमर येतील आणि आपला धंदा होईल, तर मग धंदा नक्कीच होईल. बघा मी कसा विचार करतो आहे. कस्टमर येतील, धंदा होईल. कस्टमर येईल, धंदा होईल. आले कस्टमर. या मॅडम या. नमस्कार नमस्कार ताई साहेब. सांगा काय दाखवू? टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन. नाही, मी तर दिवाळीचं बक्षीस घ्यायला आले. आता तुम्ही कोण आहात? मी सफाई कर्मचारी आहे. अरे आता एक सफाई कर्मचारी दिवाळी घेऊन गेला ताई. हो, तो वेगळा विभाग आहे साहेब. तो कचरा उचलणारा ट्रक चालवत असेल आणि मी सफाई करणारी. आमची कामं वेगवेगळी आहेत. माफ करा ताई, पण मी तुम्हाला कधी इथे साफसफाई करताना बघितलं नाहीये. कसे बघणार साहेब, मी तर सकाळी 7 वाजता येते तेव्हा दुकान तर बंद असतं. अच्छा. हे घ्या. थँक्यू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बागा, ह्या काय खरंच सकाळी 7 वाजता येऊन साफसफाई करतात? करत असतील शेठजी. आपण तर सकाळी 9 वाजता दुकान उघडतो. शेठजी, येता जाता मी या मॅडमना 1-2दा बघितलेलं आहे. डोंट वरी शेठजी, दिवाळी चुकीच्या हातात नाही गेली. आणि तसंही बिचारे वर्षातून एकदाच तर दिवाळी मागायला येत असतात. तुम्ही दिवाळी दिली तर किती खुश होऊन गेले. हो भाऊ, ते तर खुश होऊन गेले, पण माझ्या खुशीचं काय? नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अजूनपर्यंत बोनी नाही झाली. आले शेठजी, आले कस्टमर आले.
या 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. सांगा काय दाखवू? टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल फोन, स्पीकर. नाही काय नाही, मी तर दिवाळी घ्यायला आलो. अरे आता तुम्ही कोण आहात? मी पोस्टमॅन. पण आता कुठे कोण एकमेकांना पत्र बित्र लिहितात किंवा पाठवतात? एवढं काम असतं तुम्हा लोकांना? काय साहेब, मी दर महिन्याला तुमची बँक स्टेटमेंट, चेकबुक, विमा पॉलिसी आणि डिव्हिडंडचे चेक हे सगळे मीच तर देऊन जातो तुम्हाला. बरं, तुम्ही एकटेच आहात की तुमचे पण 3-4 लोक आहेत? नाही, तसे आम्ही 4 लोक आहोत, पण प्रत्येकाला वेगवेगळे द्यायची गरज नाहीये. जे तुम्ही खुशी खुशी देणार ते आम्ही वाटून घेऊ. हे घ्या, 400 आहेत, सगळे 100 घ्या. थँक्यू. तुम्हाला आनंदी वार्ता मिळत राहो अशी पोस्ट ऑफिस कडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू भाऊ. हॅपी दिवाळी. दिवाळी, हॅपी हॅपी दिवाळी. दिवाळी. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. वा शेठजी वा, तुम्ही समुद्रासारखे दिलदार आहात. हो भाऊ, पण आता हळूहळू समुद्रातलं पाणी संपायला लागलंय. असे दिवसभर पैसे वाटत राहिलो तर संध्याकाळी पैसे गल्ल्यामधून काढण्याऐवजी खिशातले पैसे गल्ल्यामध्ये टाकावे लागतील. नाही शेठजी, शुभ शुभ बोला. येईल एक दिवस कस्टमर. घ्या, आले. या, नमस्कार. गडा इलेक्ट्रॉनिक्स हे जरा 1 मिनिट थांब. आता तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट मधून आहात? HR डिपार्टमेंट. हे कुठलं डिपार्टमेंट आहे? हे तर मला सुद्धा नाही माहिती शेठजी. ओ भाऊ, हे कोणतं डिपार्टमेंट आहे? प्रत्येक मोठ्या कंपनीमध्ये एक HR डिपार्टमेंट असतं. हे डिपार्टमेंट चांगल्या एम्प्लॉईजना कंपनीच्या आत रिक्रूट करतं. ते काही असेल, तुम्ही तुमच्या कंपनीकडून दिवाळी मागा ना भाऊ. आम्ही का द्यायची दिवाळी? हा, मी तुम्हाला दिवाळी मागणारा वाटतोय? डोकं फिरलंय का तुमचं? हे बघा, मी माझ्या घरासाठी एक होम थिएटर सिस्टम घ्यायला आलो आहे. सॉरी भाऊसाहेब, सॉरी. वाईट वाटून घेऊ नका, मला माफ करा. ते काय ना, तुमच्या आधी 3-4 लोक लाईनीने दिवाळी घ्यायला आलेत ना, त्यामुळे. मग तुम्हाला मी पण दिवाळी मागणारा वाटलो? नाही. अरे सॉरी भाऊ, माफ करा. सॉरी हा. अरे बागा, अरे यांना ते लेटेस्ट मॉडेल आलंय ना वाकाचुकी कंपनीचं, ते दाखव. आणि साहेब सांगा, काय पिणार तुम्ही? चहा की कॉफी? काय मागव तुमच्यासाठी? काहीच नको. फालुदा मागव. खूप छान फालुदा मिळतो इकडे, खरंच. नको. ठीक आहे. आणि भाऊसाहेब, आज या वर्षाचे तुम्ही आमचे पहिले कस्टमर आहात, त्यामुळे मी तुम्हाला स्पेशल डिस्काउंट देणार आहे. या बाजूला या. बघा. वा शेठजी वा, नवीन वर्षाची सुरुवात तर धमाकेदार झाली. हो शेठजी, अर्ध्या दिवसात पूर्ण दिवसाचा धंदा झालेला आहे. अरे भाऊ, जास्त नको बोलू. असं नको व्हायला की आपल्याला आपलीच नजर लागेल. जे होत आहे ते गपचूप बघत राहा आणि देवाचे मनातनं आभार मानत राहा. शेठजी, तुम्ही सगळ्यांना तुमच्या हाताने आनंदाने दिवाळी दिली तर त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले. म्हणूनच आजचा धंदा एकदम धमाकेदार झाला. धंद्याला लागले आहे चंद्रचार. कडक. आणि मंदीला दिला आहे आपण पलटवार. वा. जर असा चालू राहिला व्यापार तर वाढत राहील एकमेकांच्या मध्ये प्रेम. लाल सनेडो सनेडो, सनेडो, लाल लाल सनेडो, सनेडो सनेडो लाल लाल सनेडो, सनेडो सनेडो लाल लाल सनेडो, सनेडो सनेडो. आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार. बड़ी मस्तानी है मेरी महबूबा. आज काय? आज आमची खूप भरभरून स्तुती केली जाते ते. आता अंजली, स्तुती तर केलीच पाहिजे ना. तू आमची दिवाळी अगदी उजळून टाकली आहेस. हा, मी? हो, आणि कुणी? ती कशी काय? अगं बाई, जेठालाल कडे इतके चविष्ट पदार्थ खाल्ले. काजू कतरी खाल्ली, घुगरा खाल्ला, चिवडा खाल्ला, शंकरपाळे खाल्ले, इतक्या प्रकारच्या मिठाया खाल्ल्या. हो, पण ते तर तुम्ही जेठा भाऊजींकडे खाल्लं. यात मी कुठून आले मध्येच?
अगं अंजली, अगं तुझ्यामुळेच खाल्लं बाई. जर तुम्हाला खायची परवानगी दिली नसतीस तर हे सगळं मी कसं खाल्लं असतं माझी जेलर बाई. अरे स्तुती पण करताय आणि टोमणा पण मारताय. मी तुमची जेलर आहे काय? हा मग तुम्ही जेलर आहात आणि आम्ही आहोत तुमचे कैदी आयुष्यभराचे. कैदीजी मग पटकन डोळे बंद करा, तुमच्यासाठी एक आणखी सरप्राईज आहे. अंजली, तुझ्या सरप्राईजची भीती वाटते की डोळे बंद केल्यावर असं काय खाऊ घालशील की या चांगल्या चांगल्या पदार्थांची चव निघून जाईल. अरे कैद्याला जेलरचं म्हणणं ऐकलंच पाहिजे ना. चला डोळे बंद करा पटापट चला. आणि हो, आदेशाचं पालन झालंच पाहिजे. डोळे बंद राहायला पाहिजे. अरे देवा, काय करणार आहे अंजली? माहित नाही आता काय खाऊ घालणार. आ आ अरे वा, सरप्राईज देऊन टाकलास. अरे काय मस्त सरप्राईज होतं. अरे वा, मजा आली. अंजली, दिवाळीला तू तर मला बंपर बोनस देऊन टाकलास बाई. वा, मजा आली. वा 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 वा, काय कमाल केलीस अंजली. वा वा वा, अजून एक घेऊ. वा, अशी सरप्राईज रोज देत जा अंजली. तू तर दिवाळीचा शानदार बोनस देऊन टाकलास अंजली. मजा आली. चला आता खूप झालं, खूप रात्र झालीये, झोपूया आता. हो मग चला. ते संपवा तरी. हो, झोपूया. हे मी घेऊन येतो ना. अजिबात येतो ना, नाही तारक, एकापेक्षा जास्त नाही. अजिबात नाही. आजोबा, हा बेटा. आजोबा, आज तुमच्यासाठी आणि पप्पांसाठी चहा टप्पू बनवणार. अरे पण तुझा पप्पा अजून उठला नाहीये. हं? पप्पा अजून झोपलेत? हो, चल उठवूया त्याला. हो. हे बघ, हे बघ, हा जेठ्या लहान मुलांसारखा झोपेत अख्ख्या बिछाण्यामध्ये लोळतोय. जेठ्या, हे जेठ्या, जेठ्या. मोबाईल मध्ये बुडालेला माणूस आणि झोपलेला जेठ्या दोघे एकसारखेच असतात. जोपर्यंत 4-5 वेळा हाका मारत नाही तोपर्यंत ऐकतच नाही. जेठ्या, हे जेठ्या, हे जेठ्या. आजोबा सांभाळून. जेठ्या उठ. पप्पा, हे जेठ्या उठ. आता 6:15 वाजलेत. इतक्या लवकर उठून काय करायचं हे बघा. पप्पा, पप्पा सांभाळून. पप्पा, अहो. अरे आम्ही लोक आहोत. 6:15 वाजलेत म्हणतोय झोपेत. 6:15. अरे 9:30 वाजलेले आहेत. अरे 9:30 कशाला म्हणतात माहितीये तुला? अरे 9:30 वाजेपर्यंत कितीतरी लोक आपल्या काम धंद्यावर पोहोचून जातात. 9:30 वाजेपर्यंत कितीतरी घरात नाश्ता तर होतोच, पण त्यावर दुपारच्या जेवणाची तयारी पण सुरू होते. आणि तू अजूनही झोपलेला आहेस. चला आता बघत काय बसलाय. चल चल उठ उठ. बापूजी, आता दिवाळीत खूप काम केलंय. शरीराला थोडा आराम पण पाहिजे ना बापूजी. थोडा वेळ अजून झोपू द्या ना प्लीज. अरे झोपतोयस काय? थोडा वेळ काय? इतक्या वेळेपर्यंत तुला झोपू दिलं. 9:30 वाजले. तुला झोपायला फक्त बहाणा पाहिजे. बहाणा काय बापूजी, झोप तर पूर्ण व्हायला पाहिजे की नाही, नाहीतर मग शरीर व्यवस्थित काम नाही करत. चल आता, तुझी झोप तर कधी पूर्ण होतच नाही. मला बघ, मी रात्री किती पण उशिरा झोपलो तरी सकाळी 6 वाजता उठतोच. मला तर कधीच असं वाटत नाही की आज माझी झोप पूर्ण झाली नाही. बापूजी, ते जसं जसं वय वाढतं तशी झोप कमी होत जाते ना. आणि काही लोकांना तर झोपच येत नाही. आठवते आजोबा म्हणायचे की भाग्यवान असतात ते लोक ज्यांना शांत झोप लागते. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की मला झोप येत नाही? नाही नाही, मला तसं नाही म्हणायचंय बापूजी. चला आता, ते शांत झोपण्याबद्दल माझे बापूजी वेगळ्या अर्थाने म्हणाले होते. तू त्याचा चुकीचा अर्थ काढतोयस. आजोबा, जयंती पणजोबा पण सकाळी लवकर उठायचे ना? हा मग. अरे माझे बापूजी तर गावामध्ये सकाळी 4 वाजता उठायचे आणि गावच्या शांत वातावरणात पक्ष्यांच्या मधुर कल्लोळाच्या संगीतासोबत माझे बापूजी आपल्या मधुर आवाजामध्ये रोज भजन गायचे. रोज? हो हो, रोज. आणि त्यांचं भजन ऐकून सगळेजण खूप खुश व्हायचे. आणि तुला माहितीये टपुडा, माझे बापूजी जेव्हा बाहेरगावी जायचे तेव्हा
सकाळी 4-4:30 वाजता तर आसपासचे लोक विचारायला यायचे की अरे भाऊ, हा जयंती आज भजन काय गात नाहीये. त्याच्या भजनाशिवाय तर सकाळ अपूर्ण वाटते. अरे वा. हा, आणि हा तुझा बाबा जो 9:30 वाजेपर्यंत झोपलेला असतो ना, तो पण तेव्हा लवकर उठायचा. हो बाबा. हो बेटा, अरे गावच्या सकाळचं वातावरण तर स्वर्ग जोयले हो जाणे. सकाळी सकाळी उठताच आजोबांच्या मधुर आवाजात भजनं ऐकायला मिळत होती. अंगणामध्ये आजी त्या गाई म्हशी बैलांना चारा घालता घालता भोपाळ्या गायची. त्या बैलाच्या गळ्यात बांधलेल्या छोट्याशा त्या घंटीचा गोड गोड आवाज, पक्ष्यांची किलबिल. वा बापा, हे सगळं तर आम्ही सिनेमातच पाहिलं. अरे बेटा, आम्ही तर हे जीवन जगलो आहोत. खूप मजा येत होती गावाला. मग आजोबांसोबत मी बैलगाडीमध्ये बसून सकाळी सकाळी आमच्या शेतात जात होतो. बापूजी, आपल्या शेजारी ते रमण काका होते ना, त्यांच्या 2 बैलांची काहीतरी नावं ठेवली होती त्यांनी. काय होती? हुरियो आणि रातियो. हुरियो ने रातियो. ते रमण काकांचं शेत आहे ना, ते आपल्या शेताच्या बाजूलाच होतं. ते पण आमच्या सोबत सकाळी सकाळी बैलगाडीमधनं निघायचे आणि ते आपल्या बैलांसोबत गप्पा मारायचे. भुरिया रातिया सोबत. ए भुरिया, ए रातिया, हुर्र, चला चला, हुर्र, हा, ये. जयंती आपल्या पुढे निघून चाललाय, तू चाल चाल. पण आजोबा त्यांना कधीच पुढे जाऊ देत नव्हते. वाव पापा, किती मजा येत असेल ना. अरे खूप मजा येत होती टप्पू. आणि हा जो ब्रश आहे ना, तसला काही गावात नसायचं. तिथे तर ना काड्या असायच्या, बाभळीच्या काड्या. आजोबा माझ्यासाठी छोट्या छोट्या अशा त्या कापून ठेवायचे. ते देत होते मला दात घासण्यासाठी. बाभळ म्हणजे? अरे बेटा, ते जसं आंब्याचं झाड असतं ना, पिंपळाचं झाड असतं, तसंच बाभळीचं झाड असतं. आणि त्याच्या छोट्या छोट्या फांद्यांनी या काड्या तयार होतात. आणि त्याच्यामुळेच आमच्या दातांना अजूनही काही झालेलं नाही. वा. आणि तुला माहितीये टप्पू, आमच्या शेताच्या कोपऱ्यात एक विहीर होती. अरे चल चल बाबा जेठ्या, बस कर आता. या गावच्या आणि आजी आजोबांच्या गप्पा मारत राहिलो ना, तर संध्याकाळ होईल पण गप्पा संपणार नाहीत बाबा. चल चल, पटकन दात घासून घे, म्हणजे ब्रश करून घे. आणि त्यानंतर माझ्या हातचा गरमागरम चहा प्या. चल बाबा, बसला काय? जा. हो, अरे हो, जातो. अरे जातो काय? जा. अरे हो, तुम्ही पण ना. चल, जा. बापूजी. हो. बरं आजोबा, हे सगळं ऐकून असं वाटतं की गावचं जीवन किती मस्त असेल, नाही? अरे टपोड्या, खऱ्या अर्थाने तर तेच जीवन होतं. अगदी समाधान आणि संतुष्टीने भरलेलं. ना कसली चिंता, ना कसली विनाकारण धावपळ, ना पैशांची तणचण. ते अगदी शांत आणि धैर्याने भरलेलं जीवन होतं. पण आज बघ, सगळ्यांनाच किती चिंता आहे. बस पैसे कमवण्याच्या मागे लागलेत. जीवनात ना कसली शांती आहे आणि ना धैर्य. आणि जीवनात शांती आणि धैर्य नाही, त्यामुळे ना बोलवता 17 अडचणी. तर चल बेटा, पटापट चहा बनव. हो, आता बनवतो. टडंग! हे काय अंजली? एटीएम स्पेशल कारल्याचा ज्यूस, जो तुम्हाला सुदृढ ठेवतो आणि इम्युनिटी वाढवतो. हो, ते तर मला दिसतंय, पण हे काय अंजली? ही माझी तीच अंजली आहे जी मला काल स्वतःच्या हाताने मिठाई भरवत होती, आणि आज कारल्याचा ज्यूस का अंजली? हो, पण स्वामी, रोज रोज दिवाळी असते का? नाही. बरोबर, मग रोज रोज गोड कसं मिळणार तुम्हाला? अंजली, आज बस, आज अजून एक दिवस सुट्टी, उद्यापासून सुरू करूया नक्की. नाही 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 मिस्टर तारक मेहता, सुट्टी संपलीये, डाएट सुरू झालंय आता. आज माझं कारल्याचं ज्यूस प्यायची अजिबात इच्छा नाहीये. आज काही झालं तरी मी कारल्याचं ज्यूस नाही पिणार. हॅलो, हा, हे बघा तारक, तुम्ही दिवाळीच्या नावाखाली खाण्यापिण्यात खूप सूट घेतलीये, त्यामुळे आता बास, सगळं काही बंद आणि एटीएम स्पेशल डाएट सुरू. ठीक आहे जेलर साहेबा. ओह मिस्टर कवी महोदय, चला हे ग्रहण करा. तारक मेहता, काहीतरी कर तारक मेहता, म्हणजे कारल्याचं ज्यूस प्यावं लागणार नाही. ठीक आहे. ग्रहण करा, ग्रहण करा, ग्रहण करा. Oh my God! तारक, तुम्ही एटीएम स्पेशल कारल्याचा ज्यूस सांडलात. काय झालं एकदम शिंक? काय करतेस अंजली? अरे, ज्यूस तुम्ही सांडलात आणि मलाच रागवताय? चोराच्या उलट्या बोंबा. नाही म्हणजे हो, ती शिंक आली ना, तर जरा काय वातावरण बदललंय ना, तर फोन तुझा फोन. शिंक!
आहेस हॅलो कोमल वहिनी तुम्ही मार्केटमध्ये जातायत मार्केटमध्ये मलाही जायचंय तुम्ही 2 मिनिटं वाट बघा ना माझी मी हो येते थँक्यू देवा वाचलो तारक वाचलो कोण वाचलं ते इतकं ज्यूस वाचलं बघ ना. अच्छा ऐका ना मी कोमल बहिणींसोबत मार्केटमध्ये चालले भाज्या घ्यायला. आरामात जा आरामात ये काही काळजी करायची गरज नाही आणि दरवाजा उडून जा. ऑफकोर्स अरे तुम्ही आधी जा ना कपडे बदलून घ्या. हा सॉरी हा डाग लागला मी येतो हा टी शर्ट बदलून येतो. बिचारो चला अंजली गेली कोमल वहिनी सोबत बाजारात मी कारल्याचं ज्यूस पिण्यापासून वाचलो थँक्यू देवा नाहीतर गडबड झाली असती. तू हो मी पण तुम्ही मला बघून इतके चकित का झालात? अगं तू तर बाहेर गेली होतीस ना म्हणजे अंजली म्हणजे कोमल वहिनी सोबत तू बाजारात गेली होतीस. हो ते मी जातच होते पण परत कोमल बहिणींचा फोन आला. त्या म्हणाल्या की हाती भाऊजींचे बेस्ट फ्रेंड आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी चहा बनवायला त्या थांबल्यात तर मी तुमच्यासाठी एटीएम स्पेशल कारल्याचा ज्यूस घेऊन आले. या फ्रेंडला पण आत्ताच यायचं होतं. काय म्हणाला? नाही ते जसं तू आणि कोमल वहिनी एकत्र बाजारात जातात आपल्या इकडे सगळे फ्रेंड्स पण फॅमिली सारखेच आहेत हो ना. तुम्ही आधी ज्यूस तर पिऊन घ्या ना फॅमिली फ्रेंड प्या 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 तुम्ही ज्यूस प्या ना तारक. अगं अंजली कसं पिऊ हे ज्यूस? असा अगं यात केस आहेत बघ. काय यार अंजली तू लक्ष देत नाहीस केस आहे त्याच्यात. अरे देवा मला माफ करा तारक नाही पिऊ शकत. हा ज्यूस नका पिऊ तुम्ही. ठीक आहे तारक आता तर घरात कारली पण नाहीये. अरे देवा एक सेकंद आय एम सो सॉरी या चुकीसाठी आय एम सो सॉरी. एक सेकंद हा कोमल वहिनी हो 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 मी आता आले हा. तारक मी आता जाऊन येते हा. हो 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 आरामात आज देव माझ्या सोबत आहे. छोटे छोटे आनंद आयुष्यात किती मजा देतात. आज यावरच लिहितो आर्टिकल. तारक अरे अंजली अगं मी लिहिण्यात मशगूल होतो तू केव्हा आलीस कळलंच नाही. हो ते काय झालं ना हाती भाऊजींच्या घरी ते जे फॅमिली फ्रेंड आले होते ना त्यांच्यासाठी हाती भाऊजींनी कोमल वहिनींना गरम गरम नाश्ता बनवायला सांगितला. त्यामुळे बाजारात जाण्याचा प्रोग्राम आज आम्ही कॅन्सल करून टाकला. अच्छा प्रोग्रामच कॅन्सल करून टाकला. अच्छा पण तुम्ही नाराज होऊ नका कारण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज काय? टिडिंग टिंग टिडिंग टिंग टिडिंग टिंग टिंग. हे कुठून घेऊन आलीस अंजली? कोमल बहिणींच्या घरून मागवून आणलीत मी खास तुमच्यासाठी जेणेकरून मी तुम्हाला एटीएम स्पेशल फ्रेश कारल्याचा ज्यूस देऊ शकेन. मी तुमच्यासाठी आता ताजा कारल्याचा ज्यूस बनवून घेऊन येते हा ठीक आहे. अरे देवा मी काय बिघडवलंय कुणाचं हे कारलं माझा पिच्छा का नाही सोडत. सफलता की चाबी चिंता छोड़ो हंसते रहो. गुड मॉर्निंग सखाराम. क्या बात आहे जाण्यासाठी तयार आहे? कसा मस्त तयार होऊन उभा आहेस नाही माझ्या सखा. पण आज मी तुला बाजारात नाही घेऊन जाणार मित्रा. नाही नाराज नाहीये अजिबात नाराज नाहीये. एक वेळ मी स्वतःवर नाराज होऊ शकतो तुझ्यावर कधी नाराज होऊ शकतो का मी? तुला तर माहिती आहे ना तिथे किती गर्दी असते पार्किंगला जागा नसते आणि मी तुला असंच कुठल्याही जागी पार्क नाही करू शकत ना त्यामुळे नाही घेऊन जाणार. रिक्षाने जाईन रिक्षाने ये ठीक आहे मित्र. गुड मॉर्निंग भाऊजी. भाऊजी भाऊजी कोण? सखाराम भाऊजी. तुम्ही त्यांना भाऊ म्हणता की नाही? मग माझे तर भाऊजीच झाले ना म्हणून मी म्हणाले गुड मॉर्निंग भाऊजी. ए बाया काकांना गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग काका. बास आता. गुड मॉर्निंग बेडी अंकल माधवी आंटी. गुड मॉर्निंग सोनू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सखाराम अंकल. हो खूप झाली मस्करी. थोडं लक्ष अभ्यासावर पण दे टप्पू. हो ओके भिडे अंकल. चल सोनू नाहीतर आपलं लेक्चर मिस होईल. चल बाय बाबा बाय. थांबा थांबा गोली आणि गोगीला तर येऊ दे. बाबा गोली गोगीचं लेक्चर ना जरा उशिरा आहे आज. हो आता फक्त आम्हा दोघांचंच लेक्चर आहे. फक्त तुम्हा दोघांचंच म्हणजे? अरे बाबा तू कॉमर्स मध्ये की आर्ट्स मध्ये दोघांचा एकच क्लास थोडी आहे. म्हणजे वेगवेगळा लेक्चर आहे पण टायमिंग सेम आहे. चल सोनू बाय. थांबा 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 थांबा. सोनू बेटा आज मी तुला कॉलेजला सोडतो. अहो काहीतरीच काय त्यांचं कॉलेज पश्चिमेला आहे आपलं मार्केट पूर्व दिशेला आहे. कसं सोडणार आपण? हा मग काय झालं? भिडे अंकल तुम्ही सोनूची काळजी करू नका टप्पू आहे ना सोनू सोबत. म्हणूनच तर. अहो काय
नाही म्हणूनच म्हणत होतो की कॉलेजला सोडतो दोघांना. चला. ईशा हो ते रोज जातात कॉलेजला. आणि टप्पू आहे ना सोनूच्या सोबत. आणि सोनू आजची धीट समजूतदार आणि हुशार मुलगी आहे. ती एकटी कॉलेजच काय सगळं जग फिरू शकते. नाही अगदीच माझी सोनू धीट आहे, हुशार आहे, समजूतदार आहे, पण थोडीशी भोळी पण आहे ना. कोणाच्याही बोलण्यावर चटकन विश्वास ठेवते म्हणून. पण सोनू तू कॉलेजमध्ये लेक्चरवर लक्ष दे. टीचर ज्या काही नोट्स देतील त्या नीट नोट करून घे. भिडे आमचं कॉलेजमध्ये पण लेक्चर आहे. कॉलेजमध्ये पण म्हणजे काय म्हणायचं तुम्ही? अहो काही म्हणायचं नाहीये त्याला. तुम्ही लोक लवकर निघा ना. उशीर होईल ना कॉलेजला. जा जा लवकर. बाय बाय हा, बाय बाय. बाय आजोबा. बाय बेटा. हे भेंडी मास्तर, काय झालं? 12 का वाजलेत? 12 वाजले? अरे तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? नाही काय नाही, असं काय नाहीये. अरे काय नाहीये, तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. अरे तू इतका चांगला सुविचार लिहिलेला आहेस की सफलता की चाबी, चिंता छोडो हसते रहो, आणि स्वतः हसण्याऐवजी चिंता करतोय. नाही मी कुठे कसली चिंता करतोय. काय 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 हा तसं काकाजी, आजचा जो सुविचार मी लिहिलाय तो जेठालालसाठी थोडासा वेगळा असेल नाही. म्हणजे हे की सफलतेची गुरु किल्ली, चिंता सोडा आणि झोपून राहा. अरे भेंडी मास्तर, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी जेठाला उठवलंय. अरे त्याला शक्य असेल ना तर तो दुपारपर्यंत झोपूनच राहील. तो सुधारणार नाही. खरं चल मी निघतो. हा मी म्हणालो होतो ना उशिराच उठलाय तो पण आज. कशाला बडबडायचं तुम्हाला. भाऊजींना किक मारा चला. नाही सखारामवर नाही जात होता आपण. अरे तिथे पार्किंगला जागा नसते. चल असंच जाऊया रिक्षाने. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं आज सकाराम शिवायच चाललाय? काय भाऊ भिडे, पायी कुठे चाललायस? नाही पायी नाही, रिक्षाने जात आहोत. काय मार्केटला चाललो ना आम्ही लोक, आणि तिथे खूप गर्दी असते. तर सगळ्यात आधी पार्किंगची चिंता, आणि जर पार्किंग मिळालीच तर सखारामला कुणी टो करू नये याची चिंता. काय यार भिडे, तू स्वतः लिहिला आहे सुविचार की सफलतेची किल्ली, चिंता सोडा, हसत राहा. स्वतः असा सुविचार लिहितोस आणि स्वतः चिंतेचा भार घेऊन फिरत राहतोस. ओहो, हा सुविचार का लिहिला मी? अरे भिडे भाऊजी, हा सुविचार तुम्ही खरंच खूप छान लिहिलाय. नाही अंजली वहिनी, सुविचार तर चांगला आहे, पण आता असं वाटतं की हा माझ्या आयुष्यात उतरवणं बाकी आहे. चला या आधी की अजून कोणीतरी सुविचाराबद्दल विचारावं. आम्ही लोक निघतो. चला भेटूया. बाय अंजली. बाय बाय बाय. अरे तारक ऐका, मी काय म्हणते, आज ऑफिस मधून जरा लवकर घरी या ना. अंजली, मला लवकर बोलावून काही उपयोग नाहीये. अरे तारक, नवरा ऑफिस मधून लवकर घरी यावा हेच पत्नीला हवं असतं ना. नाही, चांगली गोष्ट आहे, हे तर पत्नीला हवं असतं. पण तुला काय हवंय की गोकुळधाम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम व्हावा? होय, मला का असं वाटेल? अगं बाई, गोकुळधाम मध्ये जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम होतो ना तेव्हाच मी लवकर येतो. हा तारक, असं अजिबात नाही. तुम्ही विनाकारण प्रॉब्लेम शिवाय पण लवकर येऊ शकता ऑफिस मधून. बघूया गोकुळधामचा इतिहास बदलतो का नाही. आता मला ऑफिसला जाऊन दे अंजली, मला खूप काम आहेत, आणि जेठालाला काही प्रॉब्लेम आला ना तो मला थांबून घेईल. चल निघतो. हा, ओके बाय. गुड डे. मनीष भाई, मला तो बँकेचा मेसेज नाही आला अजून RTGS चा. तुम्ही केलाय ना RTGS? अरे मनीष भाई, तुम्ही टेन्शन मध्ये टाकलात मला. कारण तुम्ही बोलला होतात की आज कसंही करून तुम्ही RTGS करून टाकाल. मग मी आता समोरच्या पार्टीला पेमेंट करायचा शब्द दिला. उद्या नक्की होईल ना? हा ठीक आहे. हा, मनीष भाईनी टेन्शन दिलं. अरे जेठ्या. हा बाबूजी. तू आता दुकानात जाता जाता भिडे मास्तरने जो सुविचार लिहिलाय ना तो वाचून जा. अच्छा, का? कारण तो सुविचार भेंडी मास्तरने तुझ्यासाठीच लिहिलाय. सफलता की चाबी, चिंता छोडो हसते रहो. मला काय कळलं नाही बापूजी. अरे काय कळलं नाही जेठ्या, तू किती चिंता करतोस. आता काय करू बापूजी, चिंता मला करायची नसते पण करावी लागते. चल आता असं थोडंच होतं. अरे सगळं आपल्यावरच आहे. आपण जर मनापासून ठरवलं की चिंता नाही करायची तर चिंता होणारच नाही. कळलं? हो बापूजी. अरे हो बापूजी, मी तुम्हाला सांगायचंच विसरलो, ते गावाहून नाथा काकांचा फोन आला होता.
काय म्हणत होता? ती शेताच्या विहिरीपाशी त्याने जी भिंत बांधली होती ना ती पडली आहे. काय हे काय सांगतोयस तू? अरे बापरे, मग तर बिचारा नाथ्याचा खूप खर्च होणार आता. तेजा तू एक काम कर, तू आताच्या आता नाथ्याला फोन कर. बिचारा खूप अस्वस्थ असेल रे. मला तर नाथ्याची चिंता वाटायला लागली. वाटली ना चिंता? म्हणजे तू खोटं बोलतोय? हा बापूजी, पाहिलं ना, चिंतेचं असंच असतं बापूजी. ती न करण्याने थांबत नाही, आपोआप वाढतच जाते. हा समजलो. बस 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 बस. किती झाले भाऊ? 60 रुपये झाले. हे घे. अरे बघतोस काय, खरी नोट आहे. माहिती आहे ना साहेब, पण भोवनीच्या वेळेला 500 रुपयाचे सुट्टे कुठून आणू? मग सुट्टे ठेवायला हवेस ना तू. सकाळचा टाइम आहे, तुम्ही पहिले कस्टमर आहात. आता 500चे सुट्टे कुठून घेऊन येऊ? 100 रुपयाची नोट असली तर मी तुम्हाला सुट्टे दिले असते. काय हरकत नाही, मी देते सुट्टे. माझे सुट्टे दे. हा, एक मिनिट. पर्स शोधावी लागेल. कोणास ठाऊक कुठे ठेवली आहे. अरे कुठे ठेवले म्हणजे? तुला माहित नाही पर्स कुठे ठेवली? आता इतक्या सगळ्या पिशव्यात मग कुठल्या पिशवीत नक्की ठेवली आठवत नाहीये ना. काय माधवी? अहो काय माधवी काय, मी चांगली हातात ठेवली होती. तुम्हीच मार्केटमध्ये म्हणालात आठव माधवी, पडेल ती पर्स. आता तुम्ही बरोबर नसता तेव्हा पडते का कधी माझी पर्स? सतत इन्स्ट्रक्शन्स देत असतात. हा शोधते, एक मिनिट. हा हे बघ. हा हे घे. हे का साहेब? ए भाऊ थांब थांब थांब. या नोटवर सेलोटेप लावलेली आहे. एवढं तर चालतं ना साहेब. जशी मी चिटकवलेली नोट तुम्हाला चिटकवली आहे, तुम्ही पण कोणाला दुसऱ्याला चिटकवून टाका. ए काय चिकटवून टाका? मी एक शिक्षक आहे आणि एका शिक्षकाला चुकीची गोष्ट शिकवतोस तू. हो साहेब, अशाच प्रकारे जग चालतं. कोणीतरी मला चिटकवून गेला, मी तुम्हाला चिटकवतोय. दुनियादारीत सगळे विद्यार्थी आहेत, कोणीच शिक्षक नाहीये. हा मला शिकवतोय. अरे भाऊ, ही अशी नोट कोणाला चिकटवायची नसते, बँकेत जाऊन बदलायची असते. हो साहेब, मी कुठे बँकेत जाऊन जमा करू? तुम्हीच करून टाका, मी निघतो. काय काय नंबर? जाऊ दे आता. या गेला, या इकडे. काय याला अर्थ आहे? बरोबर आहे. नोट चिकटवून गेला मला. हो चुकलाच आहे, पण ठीक आहे, आता काय करणार. चला. ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम भूषणे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचय नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, अर्काय नमः, भास्कराय नमः, आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीदं भास्कर दिवाकरं नमस्तुभ्यं, प्रभाकरं नमस्तुते. ओ जेठालाल. अरे भिडे, सुप्रभात. सुप्रभात माधवी वहिनी. सुप्रभात. अरे कसली सुप्रभात? अरे काय झालंय सकाळी सकाळी? अरे हे झालं सकाळी सकाळी. जेठालाल बघून जल अर्पण करायला हवं ना. हो मग मी तर सूर्यदेवाला बघूनच जल अर्पण करत होतो. जेठालाल, एकदा सूर्यदेवाला बघण्याआधी खाली पण बघायला हवं ना. कोणी चालत तर नाहीये. अरे आता एकच गोष्ट सांगून मला कंटाळा आलाय भाऊ. किती वेळा मी तुला सांगून झालंय की अख्खं कंपाऊंड सोडून कोणी माझ्या बाल्कनीच्या खालून का जाईल भाऊ? ठीक आहे, कोणी चालत जाणार नाही, पण कोणी रिक्षातून तर उतरू शकतं ना इथे. अरे पण परत तीच गोष्ट भिडे, पूर्ण कंपाऊंड सोडून कोणी रिक्षातून इथेच का उतरेल? अरे ए विंग मध्ये राहणारा माणूस इथे नाही उतरणार तर का तिथे उतरणार? अरे ए विंग वाला पण इथे का उतरेल भाऊ? रिक्षा सरळ ए विंगच्या गेट जवळ जाऊन जाईल ना, ते जास्त सोपं आहे. रिक्षातून उतरून सरळ ए विंग मध्ये, बरोबर ना माधवी वहिनी? हो काय हो. सडा सडा माधवी वहिनी, त्याला नाही समजणार. काय नाही काय समजणार म्हणजे काय? काय नाही काय समजणार? हे तुझा नेहमीच आहे जेठालाल, प्रत्येक गोष्टीत काही ना काही प्रॉब्लेम करतच असतो. प्रत्येक गोष्टीत? नाही नाही, कोणत्या कोणत्या गोष्टीत स्पष्ट सांग ना भाऊ. असं जर्नल हवेत बोलू नकोस. हा सांग, कोणत्या गोष्टीत काय? हा सांगतो ना. हा हे दे आपलं. हा आपला तुपला कुठला केटला काय बोला. चेक, मेंटेनन्सचा चेक कधीच वेळेवर देत नाहीस, नेहमी लेट करतो. यावेळी मेंटेनन्सचा चेक आलेला नाहीये तुझा. शाहू, आता कुठे चेक वगैरे राहू दे ना. आता राहू दे ना. काय राहू दे ना? तू देणारच त्याचा मेंटेनन्सचा चेक.
शांत राहा. बोल बोल. अरे भाऊ देऊन टाकीन ना चेक, अजून टाइम आहे ना. उद्या लास्ट डेट आहे भाऊ. हो उद्या. अरे उद्या म्हणजे 24 तास आहे भाऊ. 24 तासात मी तुला 24 चेक देऊ शकतो. अरे एक तरी दे. 24 चेक म्हणे. नाही उद्या नक्की देईन. उद्या जर नाही दिला ना मग तू माग. अरे सॉरी, मग तू मला सांग. ते मला आणि सांगचं एकत्र होऊन मांग झाला. सॉरी. हा उद्या पक्का. हा ओके माधवी बाबी, ओके चला. अरे जेठालाल. ईशा हो चला ना आता. काय चालू नाही मोडा करून टाकला कुर्ता माझा. सुकला तो आता, चला. सकाळी सकाळी कटकट झाली. पाहिलंच ना तू माधवी, अजूनपर्यंत वेळेवर नाही दिला मेंटेनन्सचा चेक जेठालाल. जाऊ दे ना आता, दरवाजा उघडा ना. अगं नाही, ते माझी चावी नाहीये माझ्याकडे, ती सखारामच्या चावीला लावलेली आहे. तू तुझी चावी दे. अय्या, पर्स मध्ये तो चावी नाहीये. अगं असं कसं? तू नेहमी चावी पर्स मध्येच ठेवतेस ना माधवी. हो पण कदाचित घरात काढून ठेवली होती वाटतं. मग आता काय सोडी भाऊजींच्या घरी जा ना. सोडीच्या घरी का जाऊ मी? अहो असं काय, त्यांच्या घरी जा आणि चावी घेऊन या. आपली एक्स्ट्रा चावी असते ना त्यांच्या घरी. पण सोडी घरी असेल आता. इथे उभ्या उभ्या कसं कळणार आहे ते तुम्हाला? जावं लागेल ना त्याच्यासाठी. जा मग. नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर सोडी घरी नसला तर मग दरवाजा तोडून टाकूया. अहो मग काय, रोशन वहिनी असतील. जा ना लवकर, चावीशी मतलब आहे ना आपल्याला. काय होतं मध्येच यांना कोणास ठाऊक. ओ सोनिये, ओ यार आता तरी ऐक माझं. ओ तुझं स्माइल बघून पूर्ण 10 मिनिटं झाली आहेत. ओ रोशन, अगं थोडंसं हस ना. ओ रोशन माय डार्लिंग, माझी जाने जिगर, जाने तमन्ना, माझी जाने बहार, जाने गुलजार, एकदा तरी हसून दाखव ना यार. कमाल आहे रोशन. सोनिये, मी तुला हसायला सांगतोय आणि तू खोकून दाखवतेस. अरे भिडू. ओ भिडू, ये यार ये. नाही, तुम्ही बिझी असाल तर नंतर येतो मी. का तू इथे खोकायला लावतास? नाही, मग सांग ना काय काम आहे. नाही पण ते तू आणि रोशन वहिनी ते. ओ भिडू, माझी रोशन डार्लिंग ना थोडीशी रुसली. मी तिला समजवत होतो. ओ कधी कधी माधवी वहिनी पण रुसत असतील ना, तू पण समजवत असशील ना त्यांना. बोल काय काम आहे. ते किल्ली हवी होती. ओहो, ओ बोल भिडू, कुठली चावी देऊ तुला? ओ माझ्या घराची चावी देऊ, माझ्या कपाटाची चावी देऊ, माझ्या गाडीची चावी देऊ, माझ्या गॅरेजची चावी देऊ. अरे बोलून तर बघ, माझ्या लॉकरची चावी देऊ. अरे ह्याचं बटन कुठे बंद करायचं? अरे उत्साही, त्या सगळ्या चाव्या नको आहेत. माझ्या घराची जी एक्स्ट्रा चावी तुझ्याकडे असते ना, ती चावी हवी आहे मला. काय आहे, माझी चावी घराच्या आत आहे आणि माधवी पण तिची चावी घरात विसरली आहे म्हणून. ओ असं. मी आत्ता आणते भिडे. हा थँक्यू. काय रे भिडू, आपला यार आहेस तू यार. कधी पण येऊ शकतोस तू यार. बरोबर आहे. करतोस तू यार. थँक्यू. ओ भिडू, ओय आता आलायस तर लस्सी पिऊनच जा. नाही सॉरी, थँक्यू व्हेरी मच. पण काय आहे, आम्ही लोक आत्ताच खूप सगळं सामान घेऊन आलोय आणि माधवी घराच्या दाराबाहेरच थांबली आहे सगळं सामान घेऊन. आता घरी जावंच लागेल. हा चला, थँक्यू. ओके, ठीक चला आहे. ओ सोनिये, माधवी, हे बघ, सखारामच्या चावी सोबत घराची चावी आहे. तुझी चावी कुठे आहे? असेल घरात कुठेतरी. आधी तुम्ही ना हे फ्रीज मध्ये ते सगळं नंतर, आधी घराची चावी शोध. मी तोपर्यंत तिची एक्स्ट्रा चावी आहे ती सोडीच्या घरी परत देऊन येतो. शोध. हो बघते. ओ एवढा वेळ तर ओल्ड मॉडेलच्या गाडीला दुरुस्त करण्यात पण लागत नाही, जेवढा तुला समजवण्यात लागतोय यार. ओल्ड मॉडेल? रोशन, मी तर आमच्या पारशी कम्युनिटीच्या लेडीजचे रोल मॉडेल आहे आणि तू मला ओल्ड मॉडेल म्हणतोयस? ओ नाही सोनिये, तू फक्त पारशी कम्युनिटीची रोल मॉडेल कुठे आहेस? ओय तू माझ्या घराची रोल मॉडेल आहेस यार. ओय सोनिये मेरी जान, ओय तू माझी इम्पोर्टेड गाडी आहेस यारा. ओय रोशन माय डार्लिंग, ओय स्माइल कर, जरा हस ना. त्यांचं चालूच आहे. ओ माझी जाने मन, जाने जिगर, जाने तमन्ना, जाने बहार, जाने गुलजार. ओय ऐक ना माझं यार. बिडू, तू परत आलास? हा ते मी चावी परत द्यायला आलो होतो. द्या. सॉरी हा, परत डिस्टर्ब केलं. येतो. बिडू, आता तू परत आलायस.
मग लस्सी पिऊनच जा. आणि सोडी लस्सी परत कधीतरी, आता जरा चावी शोधायची. होय, पण झालंय तरी काय? तू सारखा सारखा चावी का शोधतोयस भाऊ? नाही काय झालं म्हणजे माझी चावी तर घरातच होती, माधवीची चावी मिळत नाहीये घराची, मग ती शोधणं गरजेचं आहे म्हणून. हा चल भिडू, परत तर नाही येणार ना? अरे नाही मी येतो. हा थँक्यू. कमाल आहे, हा भिडू आणि माझा दोघांचा प्रॉब्लेम एकच आहे. की म्हणजे त्याच्या चावीचा आणि मला तुझ्या हसण्याचा. हसली सोनिये आय लव्ह यू. रोशन तो तद्दन खेलो छे खेलो. आई लव यू टू. आय लव्ह यू 3 4 5 6 7 8 9. ओय बल्ले 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 बल्ले. हे गेली चावी. माधवी, हा, मिळाली ना चावी? नाही मिळाली नाहीये, सापडेल पण. अगं सापडेल काय माधवी, तू चावी पर्स मध्ये ठेवतेस ना? हो. मग आता असं तर नाहीये ना की मार्केटमध्ये तू पर्स काढली असशील पैसे देण्यासाठी आणि मग चावी पडली असेल तिच्यातून? वा, मार्केटमध्ये पर्स कुठे काढली होती आपण? सगळीकडे तुम्हीच तर पैसे दिले. मग असं तर नाही की ज्या पिशवीत तू पर्स ठेवली होतीस त्या पिशवीत पडली असेल चावी? तू त्या कोथिंबीरच्या पिशवीत ठेवली होतीस ना पर्स? मला बघू दे, हिच्यातच असेल. अहो मला नाही बघू दे. तर नाहीये. अहो मग मी सांगते ना तुम्हाला, पर्स मध्ये चावी नव्हती. माधवी, तू आता सुट्टे पैसे देण्यासाठी कंपाऊंड मध्ये पर्स काढली होतीस ना, कदाचित चावी तिथेच पडली असेल. माझं जरा ऐका, पर्स मध्ये चावी नव्हतीच, घरातच कुठेतरी असेल. माधवी, तू घरात चावी शोधलीस, नाही मिळाली ना, कदाचित सोसायटीत पडली असेल, मी बघून. अहो आता जोवर ती चावी मिळणार नाही ना, माझा जीव खाते. रिक्षा इथे थांबली होती, इथे आम्ही थांबलो होतो आणि माधवीने इकडेच पर्स काढली होती. जर असली तर इथेच कुठेतरी असली पाहिजे, जर पडली असेल तर इथेच कुठेतरी असायला पाहिजे. असा असा गोलकीपर कसा गोल वाजवतो, एकदम तसं पडला. एकदम एक्झॅक्ट. हो यार, एक्झॅक्ट. भिडे अंकल, मी काय म्हणतो, तुम्ही परत एकदा पडा ना. मी काय ना फोन मध्ये रेकॉर्ड करून घेतो, मग इंटरनेटवर टाकून देईन. मग काय ना तो मोस्ट फनी व्हिडिओज मध्ये नंबर 1 ला ट्रेंड करेल. मग काय भिडे अंकल, तुम्ही टॉप फेमस होऊन जाल. कॉंग्रॅच्युलेशन. भिडे अंकल, किती लाईक्स मिळतील तुम्हाला माहिती आहे? अरे इथे एक माणूस पडलाय, त्याला उचलायचं सोडून, त्याला मदत करायचं सोडून तुम्ही लोक हसताय, इंटरनेटवर व्हिडिओ टाकायच्या गोष्टी करताय. तुम्हाला हे शिकवलंय मी? सॉरी भिडे अंकल. लागला का? नाही, जेन्युइनली विचारतोय. नाही लागलं नाही, पण ते काय आजकालची जनरेशन ही, काही संस्कारच नाहीयेत. या जेठालालमुळे इथे इतकं निसरड झालंय. ए जेठालाल, ओ जेठालाल. अरे भाऊ, बोललो ना तुला, मेंटेनन्सचा चेक देईन ना भाऊ, का परत परत मागतोयस तू? मेंटेनन्सच्या चेक साठी नाही भाऊ. अच्छा, नको आहे ना तुला, तेच तर मी म्हणत होते. 1 महिना चालू दे ना भाऊ. चल, थँक्यू. हा ठीक आहे. अरे हवाय चेक हवाय मला. अरे तर मग बोललो ना मी तुला, उद्याचा पूर्ण दिवस आहे ना, मिळून जाईल ना तुला भाऊ. परत परत काय मागतोयस तू? जेठालाल, मी तुला आता मेंटेनन्सच्या चेक साठी नाही बोलावलंय. मग कशासाठी बोलावलं? तू आता सूर्यदेवाला जल अर्पण करून इथे पाणी सांडलंयस ना, तर त्याच्यामुळे इथे निसरड झालं आणि मी पडलो. मग? अरे मग काय, मग मी पडलो भाऊ. मग तुला काय पाहिजे, मी काय करू? मला हे हवंय की उद्यापासून जेव्हा तू सूर्यदेवाला जल अर्पण करशील ना, तेव्हा 2 पावलं मागे थांबायचं. कुठे, बाल्कनीत? हो, बाल्कनीतच. आणि तुझ्या समोर ना तिथेच बाल्कनीत एक बादली ठेव, म्हणजे जेव्हा तू असा जल अर्पण करशील ना, ते बादलीतच पडेल, खाली नाही पडणार, घसरण नाही होणार. आणि ते जे पाणी पडलं असेल ना बादलीत, ते तुझ्या घरी कुठेही वापरून टाक. किती संकुचित विचार आहेत तुझे भिडे. हे तर मी करूच शकतो, मला माहिती आहे. पण मी जाणून बुजून सूर्यदेवाला जल इथे कंपाऊंड मध्ये अर्पण याच्यासाठी करतो, कारण याच्या मागे विज्ञान आहे. विज्ञान? जरा समजावायला पण. हा, समजावतो ना. हे बघ, मी सूर्यदेवाला इथून जल असं अर्पण करतो, बरोबर आहे? तर ते जे जल आहे ते सूर्याच्या किरणाच्या असं डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतं. तर त्याने काय होतं की हे जे जल आहे ते सूर्यदेवाच्या किरणांनी चार्जिंग होऊन जातं. आता हे चार्जिंग झालेलं पाणी कंपाऊंड मध्ये पडतं,
तेव्हा पूर्ण कंपाऊंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो कोणी येईल, पशु असेल, पक्षी असेल, आपला मनुष्य असेल, ही बिल्डिंग आहे, जो पण तुझा सखाराम आहे, सगळ्यांना त्या सूर्यदेवाच्या ऊर्जेचा लाभ मिळतो. म्हणूनच जाणून बुजून मी हे जे जल आहे ते इथे कंपाऊंड मध्ये सोडतो. आता तरी तुला समजलं का? जेठालाल, कोपरापासून नमस्कार बाबा तुला, कोपरापासून नमस्कार. दादा काय समजवलंय, थँक्यू. अरे थँक्यू. अजून काही? अजून नाही काही नाही बघ, जा जा. ओके ओके चल मग. ऊर्जा ओ भिडू, हा ओ की शोधतोयस भाऊ? हो भाऊ. ओ की शोधतोयस भाऊ? हो तीच शोधतोय. अरे भिडू, मी विचारतोय काय शोधतोयस भाऊ? अरे तूच बोललास ना आता की चावी शोधतोय मी कधीपासून. की आणि की ओ याचं कन्फ्युजन झालं. ओय अजून चावी नाही मिळाली तुला? नाही ना सोडी, नाही सापडली. ओय तू टेन्शन का घेतोस यार? ओय नवीन चावी बनवून घे. नाही नवीन तर बनवून घेईन सोडी, पण जुनी तर मिळाली पाहिजे ना, कोणाच्या हाती लागली तर. हो हो हो, ते पण ठीक आहे. ओय टेन्शन नको घेऊस, मिळेल मिळेल. हो हॅपी, हा मी येतोय. ओके सत श्री अकाल. भिडू, काही काम असेल तर सांग. ओके हो हो ठीक आहे ठीक आहे. चल. माधवी, ए माधवी, अगं खाली शोधलं मी पण चावी नाही मिळाली. मी म्हंटल ना चावी घरातच आहे म्हणून. नशीब. कुठे मिळाली? मिळाली कुठे? हो हो तेच विचारतोय, कुठे मिळाली? नाही नाही मी विचारत नाहीये, मी सांगतेय की मिळालीये कुठे, नाही मिळालीये, पण घरातच आहे चावी असं. अहो चावी घरातच आहे, ड्रॉवर मध्येच ठेवली होती मी. तुम्ही असे कमरेवर हात ठेवले तर चावी मिळणार नाहीये बरं का. मी शोधून काढीन, मला आता खूप कामं पडलीत, मी शोधून काढेन नंतर. एक मिनिट माधवी, तुला नक्की माहित आहे की चावी घरातच आहे? हो. मग सगळ्यात आधी चावी शोध, कारण जर चावी नाही मिळाली ना तर याचा अर्थ उघड आहे की चावी कुठेतरी पडली आहे, आणि जर ती कुठे पडली असेल तर ती कोणालाही सापडू शकते आणि तो कुलूप उघडून आत येऊ शकतो. माहिती आहे ना, दिवाळी आताच होऊन गेली, सगळे दागिने घरातच आहेत. हो माहितीये, पण मला तर खूप कामं पडलीत, स्वयंपाकही करायचंय, मी चावी नंतर शोधते ना. नाही, घराची चावी हरवली आहे तर सगळ्यात आधी चावी शोध. याहून जास्त महत्वाचं काम आणखी कुठलं असू शकत नाही. अहो काम संपवून चावी शोधली तर अघटित नाही घडणार काही. नाही म्हणजे नाही. घराची चावी हरवली आहे माधवी, जर नाही सापडली ना तर आजच्या आज लॉक बदलावा लागेल. त्याचा 4000चा खर्च होईल, तो वेगळा. तुम्ही ना आता राईचा पर्वत बनवताय. हा अच्छा. ओ मग काय, तुम्ही तर असं म्हणताय की आता कुणीतरी चावीने दार उघडेल आणि सगळं घर लुटून घेऊन जाईल. चोर सांगून येत नाही, ते चोरी करून निघून जातात. तू आधी जाऊन चावी शोध जा. अहो